तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी पौर्णिमिक कथा सांगणार आहे। ती कथा म्हणजे महाशिवरात्रीची व्रत कथा। एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसे सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल। उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली। एका गावात एक शिकारी राहत होता। मुख्य जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे। तो सावकाराच्या कर्जदारात होता। त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविलेच नव्हते। त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठ्ठात कैदी बनवले। योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती। शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला। चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली। सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले। शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदीतून सुटून तिथून घरी परतला, म्हणजे जंगलाकडे दिशेने तो निघून गेला। आपल्या दिनचर्याप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदीत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झालेला होता। शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला। बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते। शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते। मचाण बनविताना त्याने त्या फांद्या तोडल्या, त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या। याच प्रकारे दिवसभर उपाशी असलेले शिकाऱ्याचे व्रतही झालेले होते आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले होते। एका प्रहरानंतर एक गर्भणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली। शिकाऱ्याने आपल्या धनुष्याचे तिच्यावर नेम साधलाच होता, तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे। तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील का? हे योग्य नाही। मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईन, तेव्हा तू मला मार। शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडात लुप्त झाली। काही वेळाने दुसरी हरिणी तिथून निघाली। शिकाऱ्याच्या आनंदाला पारावरच राहिला नाही। त्याने तिच्यावर नेम साधला। हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की, हे पारधी, मी एक कामातूर विरहरिणी आहे। आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे। मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन। शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले। 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला। तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिल्लासोबत तिथून निघाली। शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली असावी असं तो आनंदानं बेभाव झाला। त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते। यावेळी तू मला मारू नकोस। शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही। याआधी मी 2दा शिकार गमावलेलीच आहे। माझी मुले तहानभुकेने व्याकुळ झाले असतील। उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे। त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे। माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत तुझ्याजवळ नक्कीच येईन। हे हरिणीचं बोलणं शिकारी मात्र गप्पपणे ऐकूनच उभा राहिला। हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची मनापासून दया आली होती। त्याने तिलाही जाऊ दिले। शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता। काही वेळाने एक धष्टपुष्ट असा मृग त्या रस्त्यावरून जात होता। आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार शिकाऱ्याच्या मनात आला होता, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिव्यवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरिणींना मारले असेल तर मलाही मारण्यात काही वेळ घालवू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही। मी त्यांच्या पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर तू मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर। मी त्यांना भेटून तुझ्यासमोर लवकरच हजर होईन, असे मृग शिकाऱ्याला म्हणाला। मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटना चक्र झाले। समोर ते पूर्ण चक्रवीर्य त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागले। त्याने सर्व कथा मृगाला संपूर्ण सांगितली आणि मृगाने ती कथा शांतपणे ऐकली।
तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तिन्ही पत्नी इथूनच वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूने तर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होईनच, असं वचन मृगाने सुद्धा शिकाऱ्याला दिले. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयांचे निर्मूलन, हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपण ही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. श्री संत सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या अगदी सत्य घटनेवरती आधारित असणाऱ्या त्यांच्या चरित्रेतील कथा मी तुम्हाला सांगणार आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. शिवशंकरांची ही कथा अगदी पौराणिक कथा आहे. ही कशी वाटली कमेंट करायला नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.